नाशिक शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेले त्र्यंबक नाका ठक्कर बाजार या बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर रस्त्यालगत असलेल्या फुटपाथवर एका 50 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्यासोबत असलेल्या मैत्रिणीची छेड काढल्याचा संशयावरून एका विधी संघर्षित बालकाने एका भिकाराच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना ठक्कर बाजारजवळ घडली आहे। तात्काळ मयत इसमास नाशिक जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले असून अद्याप मयत व्यक्तीची ओळख पटली नाहीये। तात्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पथक घटनास्थळी दाखल झाले। गुन्हे शाखा 1 ने काही संशयित इसमांना ताब्यात घेतलं असून आज दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास तिथं महाराजा हॉटेलच्या समोर अपोजिट साईडला फुटपाथवर एका अनोळखी इसम, त्याची अजून ओळख पटलेली नाही अद्याप, त्याला एका अल्पवयीन मुलाने दगडाने डोक्यात मारून जखमी केले होते गंभीर। तो मयत झालेला आहे। ज्या मुलाने मारले त्याला ताब्यात घेतलेले आहे, त्याच्याकडे चौकशी चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 चे अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले। किती वर्षाचा मयत झाला, त्याचं वय किती? मयताचं वय अंदाजे 45 वर्ष, 45 ते 50 वर्ष आहे, परंतु त्याची अद्याप ओळख पटलेली नाही। आपण किती जणांना ताब्यात घेतलंय? मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेले, इतर आरोपी 3 लोकांकडे चौकशी चालू आहे, त्यांचा सहभाग निश्चित झाला। कारण काय समोर आलंय? कारण मुख्य आरोपी अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचं सांगतोय, त्या व्हेरीफाय करत आहोत। जे मेले त्यांचा काय रोल होता त्याच्यात? त्यांनीच छेड काढली असं त्याचं म्हणणं आहे। आणि जे मारले त्यांचा काय अल्पवयीन मुलगा आहे, जे गुन्हेगार आहे त्याच्यावर पण पूर्वी केसेस होत्या, त्याची पण माहिती घेत आहोत। नाशिक प्रतिनिधी अजित सय्यद। अशी बॉडी